इंस्टा, व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब कुठेही तुम्हाला एका माणसाचा स्टेटस दिसेल. भावपूर्ण श्रद्धांजली पंढरीशेठ फडके. कुणी यांना दादा सरकार म्हणतंय, कुणी बैलगाडा शर्यतीचा आधार म्हणतंय, तर कुणी काय. त्यांचे फोटोही साधे नाहीत. कधी बैलांसोबतचे, कधी गाडीच्या टपावर बसलेले, तर कधी प्रचंड गर्दीत प्रचंड सोनं घालून एंट्री करणारे. तसंच हे फोटो आणि स्टेटस बघून डोक्यात प्रश्न आला असेल की पंढरीशेठ फडके होते कोण, बैलगाडा प्रेमींमध्ये त्यांची एवढी क्रेज कशी काय पसरली हे सांगणारा हा व्हिडिओ. महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांना 21 फेब्रुवारीच्या दुपारी आपल्या ऑफिसमधून घरी जाताना गाडीमध्येच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी आल्यावर त्यांच्या नावाची आणि लोकप्रियतेची पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागली. पंढरीशेठ फडके हे मूळचे पनवेलचे. फक्त मुंबई कोकण पट्ट्यातच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात बैलगाडा प्रेमींमध्ये प्रसिद्ध असलेले, त्यांच्या मालकीचे 40-50 बैल, त्यांच्याकडे असलेले अध्यक्षपद यापेक्षा जास्त फेमस ते झाले त्यांच्या एंट्रीमुळे. शर्यतीच्या ठिकाणी लोकांची होणारी खतरनाक गर्दी, बैलजोड्यांचं आकर्षण, स्पीकरवरून होणारी घोषणा, शर्यतीची उत्सुकता, अशातच एका माणसाची एंट्री व्हायची. पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, डोक्यावरही पांढरी टोपी आणि पायामध्ये पांढरी चप्पल किंवा बूट. हा माणूस फोर व्हीलरमध्ये बसून नाही, या गाडीच्या टपावर गादी टाकलेली असायची. त्यावर बैठक मारलेली, हातात सोन्याचे ब्रेसलेट, अंगठ्या, गळ्यात चेन व डोळ्यांवर काळा गॉगल. आजूबाजूला प्रचंड पब्लिक आणि बॅकग्राऊंडला गाणं सुद्धा त्यांच्यावरच बनवलेलं. असली एंट्री पंढरीशेठ फडके शर्यतीच्या ठिकाणी मारणार आणि पब्लिकचं लक्ष वेधून घेणार हे फिक्स असायचं. सध्या टाकलेल्या स्टेटस, सोशल मीडियावरचे व्हिडिओ आणि गाणी बघितली तर 2 गोष्टी लक्षात येतात. पहिलं म्हणजे ते लोकप्रिय होते आणि दुसरं म्हणजे श्रीमंतपण. अंगावर सोनं, आलिशान घर, मर्सडीज, BMW, ऑडी सारख्या गाड्या वापरणारा हा माणूस होता कोण असा प्रश्न आपल्याला फिक्स पडतो. तर पंढरीशेठ फडके हे पनवेलमधील विहीगर गावातले. त्यांच्यावरच्या गाण्यात विहीगरवाला शब्द आहे तो त्यांच्या गावामुळेच. 1986 सालापासून त्यांना बैलगाड्याचा नाद लागला होता. त्यांचे वडील तेव्हा पनवेलच्या तलावात होणाऱ्या बैलगाडा शर्यतीसाठी बैल घेऊन जायचे. वडिलांसोबत जाऊन जाऊन पंढरीशेठ फडकेंनाही शर्यतीचा नाद लागला. मग 1990 सालापासून बैलगाड्याचा जॉकी म्हणून गाड्या पळवायला सुरुवात केली. त्यांनी 2 बैले घेतली, राजा आणि सर्जा, तेही फक्त 10 ते 11 हजारात. या 2 बैलांना घेऊन त्यांनी मुंबईमध्ये होणाऱ्या शर्यतीमध्ये 7 वर्षे गाडी पळवली. बैले जिंकायला लागली आणि पंढरीशेठ फडके चर्चेत येऊ लागले. आधी शेकापमध्ये सक्रिय असलेले पंढरीशेठ फडकेंनी भाजपमध्ये प्रवेश केला अशा बातम्या आलेल्या. पण राजकारणापेक्षा जास्त चर्चा बैलगाडा शर्यतीमुळेच झाली. सुरुवातीला मुंबई आणि कोकण भागातले बैलगाडा मालक घाटावरच्या शर्यतीमध्ये भाग घेत नव्हते. पण चित्र बदलत गेलं. शर्यतींना ग्लॅमर आलं, सहभागी होणाऱ्यांची संख्याही वाढली. कोकणातले लोक घाटावरच्या शर्यतीत येऊ लागले आणि घाटावरचेही खाली जाऊ लागले. शर्यत पुन्हा एकदा सुरू व्हावी याची मागणी करणाऱ्यांमध्ये पंढरीशेठ फडके सुद्धा होते. कोर्टात केस दाखल करण्यापासून ते सुनावणीचा फॉलोअप घेण्यापर्यंत त्यांनी विषय लावून धरला होता. आणि पुन्हा बैलगाडी शर्यत सुरू झाल्यावर खरा धोवा करायला सुरुवात केली. पण पंढरीशेठ फडकेंची एवढी क्रेज कशी काय निर्माण झाली? पहिलं कारण म्हणजे बैलांची किंमत. सुरुवातीला 5-5.5 हजारांचा बैल घेणारा पंढरीशेठ फडकेंनी पुढे जाऊन बैलांसाठी अनेकदा खिसा मोकळा केला. 2007 त्यांनी 4 लाखांचा बैल विकत घेतला. 15 वर्षापूर्वी 4 लाखात लय काय काय आलं असतं, पण त्यांनी बैल घेतला. मग शर्यतीत पळणारे बैल आपल्याकडे घ्यायचेत, जो बैल नजरेत भरेल तो घ्यायचाच असे म्हणत त्यांनी अनेकदा खिसा मोकळा व्हायला सुरुवात केली. आणि माणूस बैलासाठी एवढा पैसा खर्च करतोय असं म्हणल्यावर साहजिकच चर्चा. दुसरं कारण म्हणजे बैल. एखादा माणूस बैल घेतोय, शर्यती करतोय, पण ती जर जिंकतच नसेल तर तो माणूस कोणाच्या लक्षात पण राहणार नाही. पंढरीशेठ फडकेंची बैल मात्र जिंकत राहिली. पुण्याच्या गुजरवाडीत झालेल्या 11 लाखाच्या शर्यतीतही त्यांच्याच बैलांनी जिंकली. अनेक ठिकाणी नंबर काढला, बक्षीस मारली. बादल, सर्जा, राजा
अशा त्यांच्या बैलांच्या पाहण्यासाठी शर्यतीच्या ठिकाणी गर्दी जमू लागली. तिसरं कारण म्हणजे सोशल मीडिया. 2021 मध्ये बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली आणि पुन्हा एकदा धुरळा उडला. राजकीय वजन तर आधीपासून होतंच, पण सोशल मीडियामुळे शर्यतींना एक वेगळाच ग्लॅमर आलं. अशातच पंढरशेठ फडके यांच्यावर पंढरशेठ फडके बिगरवाला बिंजोर चकडेवाला हे गाणं व्हायरल झालं. या गाण्यात त्यांची एंट्री, दहाच्या गाड्या इथपासून पार फॅमिलीपर्यंतचे सगळे विषय घेण्यात आले. या गाण्याला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज येत होते. या गाण्यामुळे जसे पंढरशेठ फडके फेमस झाले, अगदी तसाच डीजे पम्याही. साहजिकच सोबतच्या लोकांमुळेही पंढरशेठ फडकेंची लोकप्रियता वाढत राहिली. पुढचा विषय म्हणजे श्रीमंती. फेब्रुवारी 2020 मध्ये पनवेलमध्ये क्रिकेट मॅचेसचे आयोजन करण्यात आले होते. तिथं पंढरशेठ फडकेंनी आपल्या टिपिकल स्टाईलमध्ये एंट्री मारली. त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी नोटा उधळल्या आणि पंढरशेठ फडकेंनी बंदूक काढून आवाळात फायरिंग केली आणि पोलिसांनी पंढरशेठ फडकेंना ताब्यात घेतलं. तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितलं की बंदूक दिवाळीची होती, पण फक्त बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून एवढा पैसा कमवणं शक्य नाही. आलिशान बंगला, भलमोठं फार्म हाऊस, खतरनाक गाड्या आणि 12 लाखांचे बैल म्हणजे काय सोपा खेळ नाही. स्वतः पंढरशेठ फडकेंनी असं सांगितलं होतं की आमचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. आधी जागा घेऊन ठेवतो आणि मग त्यांचा मूळ व्यवसाय काय, त्यांच्या भोवतीचे वाद कोणते, या गोष्टी अधूनमधून बातम्यात येत असल्या तरी त्यांची चर्चा डान्स, रील्स आणि शर्यत या गोष्टींमुळे व्हायची. बैलगाडा शर्यती वर्चस्वाची लढाई आहे. अशाच वर्चस्वाच्या लढाईतून राहुल पाटील गट आणि पंढरशेठ फडके गट समोरासमोर आले होते. त्यांचा वाद मिटायची चिन्ह असतानाच गोळीबाराची घटना 2022 मध्ये घडली, ज्यात पंढरशेठ फडकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुढे त्यांची सुटका झाली तेव्हा त्यांच्या गावात पुन्हा गर्दी झाली. पंढरशेठ शर्यतीला येणार म्हणून त्यांना बघायला गर्दी व्हायला लागली होती. त्यांची 10 नंबरची गाडी, पांढरा ड्रेस, पांढरी चप्पल आणि खतरनाक डान्स याची कधी कॉपी झाली तर कधी खिल्ली उडवण्यात आली. पैशांपासून ग्लॅमरपर्यंत बैलगाडा शर्यतीला बरंच काही देणारं पंढरशेठ फडके बैलगाडा क्षेत्रातील पहिले सेलिब्रिटी होते. ही गोष्ट मात्र कुणीही नाकारू शकत नाही.